Today we will learn basic concepts. 11वी केमिस्ट्री मधील जे सर्व महत्त्वाचे बेसिक कन्सेप्ट्स आहे की जे कन्सेप्ट्स 11वी आणि 12वी या दोन्ही वर्षाकरिता तुम्हाला अत्यंत उपयोगी पडणार आहे. ज्या पद्धतीने आपल्याला कोणतेही जर कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर आपला पाया जो आहे तो अत्यंत भक्कम असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये 90च्या अबव मार्क्स मिळवायचे आहे आणि त्याकरिता तुमचे जे सर्व केमिस्ट्रीचे कन्सेप्ट आहे हे सर्व बेसिक कन्सेप्ट अत्यंत क्लिअर असणं गरजेचं आहे. आज जो आपण पार्ट घेणार आहोत हा सर्व पार्ट तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी तोंडपाठ करायचा आहे. आपण पुढे जे बेसिक कन्सेप्ट बघणार आहोत हे सर्व विद्यार्थ्यांचे जर तोंडपाठ जर झाले तर सर्वांना 90+ जे मार्क्स आहेत 12th बोर्ड एक्झाम मध्ये हे तुम्हाला मिळू शकतील. तर सुरुवातीला आपण केमिस्ट्रीची जी सुरुवात आहे ती पिरियडिक टेबल पासून करणार आहोत. या पिरियडिक टेबल मध्ये जे सर्व एलिमेंट्स आहे पूर्ण पिरियडिक टेबल आपण 12वी पर्यंत तोंडपाठ करणार आहोत. तुर्तास आता आपली सुरुवात होत आहे. तर सुरुवातीला तुम्हाला पहिले 11वी करिता पहिले 1 ते 30 जे एलिमेंट आहे ते अत्यंत महत्वाचे आहे. फर्स्ट 13 एलिमेंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर 11th सायन्स. तर तेवढे जे 30 एलिमेंट्स आहे ते तुम्हाला सर्वांनी तोंडपाठ करून ठेवायचे आहे. आता सुरुवातीला हे जे एलिमेंट्स आहे यातला एस ब्लॉक लेफ्ट हँड साइडला तुम्हाला पाहायला मिळतोय. दिस इज द एस ब्लॉक विच इज प्रेझेंट ऍट द लेफ्ट हँड साइड. P block present at the right hand side, D block which is present in between S block and P block, and F block it is present at below the periodic table. S block हा लेफ्ट हँड साइडला पाहायला मिळतोय, P block हा राईट हँड साइडला, D block जो आहे तो S block आणि P blockच्या मध्ये आहे आणि F block एलिमेंट जे आहे ते सर्व पिरियडिक टेबलच्या बॉटमला आहे. हा सर्व अभ्यास तुम्ही 1ली ते 10वी पर्यंतचे जे विज्ञान मध्ये केलेला सुद्धा असेल. तर यातले बऱ्याच मुलांचे काही एलिमेंट्स तोंडपाठ देखील असतील. तर आपल्याला 11वी करिता पहिले 30 एलिमेंट जे आहे ते तोंडपाठ करायचे आहे. मी आता एलिमेंटचे नावं म्हणणार आहे. आता ज्या पद्धतीने एखाद्या कुणी विद्यार्थी असेल त्याचं नाव असतं, त्याला घरी टोपण नाव असतं, त्याच पद्धतीने सर्व एलिमेंट लक्षात ठेवण्याकरिता त्याचं जे नाव आहे त्या एलिमेंटच्या नेम वरनं त्याचा सिम्बॉल जो आहे तो कन्सिडर केलेला आहे. उदाहरणार्थ आपण जर हायड्रोजन म्हटलं तर हायड्रोजनचा सिम्बॉल जो आहे तो H या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर आता सुरुवातीला प्रत्येक विद्यार्थ्याकडे नोटबुक असेल, हातामध्ये पेन पण असेल. तर सुरुवातीला तुम्ही काय करायचं, मी सुरुवातीला हे सर्व नावं जे आहे एलिमेंटचे ते म्हणणार आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही अत्यंत मोठ्या आवाजामध्ये या एलिमेंटचे नावं म्हणायचे आहे. आपण 3 वेळेस आता प्रॅक्टिस घेणार आहोत आणि 3 वेळेस प्रॅक्टिस घेतल्यानंतर पुढे तुम्हाला मी हे नावं जे आहे ते विचारणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला न पाहता तोंडपाठ सर्व हे फर्स्ट टू 13 जे एलिमेंट्स आहे ते तोंडपाठ झाले पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला हे नावं जे आहे ते सांगता आले पाहिजे. अत्यंत साधं सोपं आहे. फक्त तुम्ही मी जेव्हा म्हणतोय माझ्या पाठीमागे फक्त म्हणायचं. 3 वेळेस आपण प्रॅक्टिस करून घेणार आहोत आणि 4थ्या वेळेस मी तुम्हाला विचारणार आहे. तुमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला हे जे फर्स्ट 13 एलिमेंट्स आहे याचे नावं न पाहता सांगता आले पाहिजे. तर आपण सुरुवात करणार आहोत. पहिला एलिमेंट आता तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणायचंय हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनॅडियम, क्रोमियम, मँगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर and zinc. These are the first 13 elements. आता हे आपण 1 ते 30 एलिमेंट बघितले. या सर्वांचे जर ॲटॉमिक नंबर जर आपण बघितले, अनुक्रमांक मराठीत त्याला म्हटलं जातं ॲटॉमिक नंबरला, तर ते सिक्वेन्सली आपल्याला पाहायला भेटत आहे 1, 2, 3. हे जे तो नंबर जे तुम्हाला पाहायला भेटत हे सर्व त्या एलिमेंटचे अनुक्रमांक आहे. म्हणजे त्या एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर हे तुम्हाला सिक्वेन्सली या ठिकाणी पाहायला मिळतात. तर आपण 1 नंबरचा जो एलिमेंट होता तर त्यापासून शेवटचा 30 नंबरचा जो एलिमेंट आहे 13 नंबरचा झिंक
ते एलिमेंट आपण पहिले आता एकदा तोंडपाठ केल्याची ती प्रॅक्टिस जी आहे ती सुरुवात केलेली आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे म्हटला मोठ्या आवाजामध्ये. आता असंच सेकंड टाइम परत आपल्याला सुरुवात करायची. मी पुन्हा म्हणतोय, माझ्या पाठीमागे तुम्ही पुन्हा मोठ्या आवाजामध्ये हे एलिमेंट जे आहे ते पाठीमागे बनायचे आहे. आपण सुरुवात करूयात. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. या पद्धतीने 30 एलिमेंट सेकंड रिव्हिजन झालेली आहे आपली. आता थर्ड रिव्हिजन पुन्हा एकदा करायची. पुन्हा एकदा आता माझ्या पाठीमागे तुम्ही मोठ्या आवाजामध्ये पुन्हा पहिल्यापासून 1 ते 30 एलिमेंट म्हणायचे आहे. आपण स्टार्ट करूयात. माझ्या पाठीमागे म्हणायला सुरुवात करायची तुम्ही आता. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर अँड झिंक. आता 3 वेळेस आपण हे सर्व 30 एलिमेंट जे आहेत, फर्स्ट 13 एलिमेंट्स इन द पिरियडिक टेबल, त्याची 3 वेळेस आपण प्रॅक्टिस केलेली आहे. आता या सर्व एलिमेंटची प्रॅक्टिस तुम्ही घरी न पाहता सर्वांनी हे तोंडपाठ करायचे आहे. आता मी एका विद्यार्थ्याला हे जे फर्स्ट 13 एलिमेंट्स आहे ते विचारणार आहे. ते तुम्ही न पाहता सांगायचे आहे. फर्स्ट 13 एलिमेंट्स एका मुलापैकी. मग आता मी एका विद्यार्थ्याचं नाव घेणार आहे, त्याच्यापैकी कुणीही हे जे एलिमेंट्स आहे ते सांगायचे आहे. आता त्यानंतर पुढचा जो पार्ट घेणार आहोत आपण, हे एलिमेंट्स घरी गेल्यानंतर तोंडपाठ करा आणि तोंडपाठ झालेच पाहिजे. 12वीला तुम्हाला अत्यंत गरजेचे आहे. 12वी साठी हे जे सर्व एलिमेंट्स आहे यावरती बेसिक कन्सेप्ट मध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीने डिफिकल्टी येणार नाही. तर त्याकरिता पिरियडिक टेबल हा जो पूर्ण चॅप्टर आहे, हा पूर्ण चॅप्टर किंवा पिरियडिक टेबल जो आहे तो पूर्ण पिरियडिक टेबल तुम्ही व्यवस्थित तोंडपाठ करून ठेवायचे. घरी गेल्यानंतर व्यवस्थित सर्व एलिमेंट जे आहे ते तुम्ही लिहून पहा आणि त्यामध्ये कुठल्याही पद्धतीने डिफिकल्टी आली नाही पाहिजे. आता यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो पार्ट आपण बघणार आहोत. याच पद्धतीने पिरियडिक टेबल तुम्हाला पिरियडिक टेबल मध्ये ॲटॉमिक नंबर, त्याचा ॲटॉमिक मास हे सुद्धा पाहायला मिळणार आहे. सर्व एलिमेंटचे त्यातल्या त्यात फर्स्ट 13 एलिमेंटचे तुम्ही ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास जे आहे ते परफेक्ट करून ठेवायचं आहे. त्यानंतर व्हॅलन्सी जे आहे ते अत्यंत महत्वाचे आहे. व्हॅलन्सी याचा अर्थ काय, तर व्हॅलन्सी याचा अर्थ आपण थोडक्यात मराठीमध्ये थोडक्यात समजून घेणार आहोत. तर व्हॅलन्सी म्हणजे उदाहरणार्थ आपण लक्षात घेऊयात
प्रत्येक व्यक्ती जो आहे, प्रत्येक व्यक्तीला 2 हात असतात, 2 पाय असतात. तर याच पद्धतीने प्रत्येक जो एलिमेंट्स आहे याला देखील काही कनेक्टिव्हिटीला इतर एलिमेंट सोबत कनेक्ट होण्याकरिता काही बॉन्ड्स असणार आहे. ती बॉन्डच्या काहीतरी क्षमता असणार आहे, त्यालाच म्हटलं जातं त्याचं व्हॅलन्सी. आणि ही जी व्हॅलन्सी आहे, आपण पिरियॉडिक टेबल बघितला. पिरियॉडिक टेबल मध्ये पहिला जो ग्रुप होता हा फर्स्ट ग्रुप, याची जी व्हॅलन्सी आहे ही व्हॅलन्सी असणार आहे 1. दुसरा जो ग्रुप आहे पहिल्या ग्रुप करिता मग त्याच्यामध्ये लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, केसियम, फ्रान्सियम या सर्वांची जी व्हॅलन्सी आहे ही 1 असणार आहे. म्हणजे हायड्रोजन HCl मध्ये हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आणि क्लोरीन ची पण व्हॅलन्सी काय असणार आहे 1 असणार आहे. तर व्हॅलन्सी तुम्ही तोंडपाठ करायची. दुसरा जो ग्रुप आहे बेरिलियमची फॅमिली. आता बेरिलियमची जी फॅमिली आहे त्यामध्ये बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्सियम, बॅरियम, रॅडियम हे एलिमेंट सेकंड ग्रुप मधील एलिमेंट्स असणार आहे. तर त्यांची जी व्हॅलन्सी असणार आहे पूर्ण ग्रुपची ती असणार आहे 2. त्यानंतर आता आपण डी ब्लॉकचे जे एलिमेंट्स आहेत त्यामध्ये डी ऑर्बिटल प्रेझेंट असल्यामुळे त्यांची जी व्हॅलन्सी असते ती व्हेरिएबल असते. हे पण जे बाकीचे सर्व एलिमेंट्स आहे यांच्या पण व्हॅलन्सी ज्या व्हेरिएबल असणार आहे, परंतु आपण त्यांची जी कॉमन व्हॅलन्सी आहे ती कॉमन व्हॅलन्सी बघतोय. प्रत्येक एलिमेंटच्या काही प्लस मायनस या अशा ऑक्सिडेशन स्टेट देखील आपल्याला रेडॉक्स रिएक्शन या चॅप्टर मध्ये अभ्यासायचं आहे. परंतु आपण कॉमन त्याची जी ऑक्सिडेशन स्टेट किंवा त्याची जी व्हॅलन्सी आहे ती व्हॅलन्सी आता आपण बघतोय. त्यानंतर फर्स्ट ग्रुप बघितला आपण, सेकंड ग्रुप बघितला, त्यानंतर आपण बघूया थर्ड ग्रुप. आता थर्ड ग्रुप जो आहे तो बोरॉन फॅमिली. ती बोरॉन फॅमिली मधील यांची बोरॉन फॅमिलीची जी व्हॅलन्सी असणार आहे ती असणार आहे 3. त्यानंतर चौथा जो ग्रुप आहे 4th नंबरचा कार्बन फॅमिली, यांची कॉमन व्हॅलन्सी जी आहे ती असणार आहे 4. 5 नंबरचा जो ग्रुप आहे याची कॉमन जी व्हॅलन्सी असणार आहे ती असणार आहे 3. त्यानंतर पुढचा जो ग्रुप येणार आहे आपण बघितला 1, 2, 3, 4 यानंतर 5 बघितला. आता 6 नंबरचा जो ऑक्सिजनची जी फॅमिली आहे या एलिमेंटची जी कॉमन व्हॅलन्सी असणार आहे तर ती असणार आहे 2. त्यानंतर फ्लोरीन ही जी फॅमिली आहे, हॅलोजन फॅमिली म्हटलं जातं त्याला, X, मग त्यामध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन वगैरे, ऍस्टेटिन. तर हे जे एलिमेंट्स आहे या एलिमेंटची व्हॅलन्सी असणार आहे 1. आणि लास्ट इनर्ट गॅसेस त्यालाच म्हटलं जातं, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज नोबेल गॅसेस ऑर 0 ग्रुप एलिमेंट्स. निष्क्रिय वायू त्याला मराठीत म्हटलं जातं. यांची व्हॅलन्सी जी आहे ती 0 असणार आहे. तर हा जो सर्व पार्ट आपण बघितला, डी ब्लॉक जे आहे त्याच्यामध्ये डी ऑर्बिटल प्रेझेंट असल्यामुळे त्यांच्या व्हॅलन्सी देखील कॉमन व्हॅलन्सी, आपण ज्या आता सर्व एलिमेंट बघितले त्यांच्या व्हॅलन्सी देखील व्हेरिएबल असतात, परंतु कॉमन व्हॅलन्सी जी आहे ती आपण बघितलेली आहे. आणि तीच माहिती आपण इथे फक्त ग्रुप नंबर मध्ये बघितली. ही ग्रुप नंबर 1 व्हॅलन्सी 1, ग्रुप नंबर 2 व्हॅलन्सी 2, ग्रुप नंबर 3 व्हॅलन्सी 3, ग्रुप नंबर 4 व्हॅलन्सी 4, ग्रुप नंबर 5 व्हॅलन्सी 3, ग्रुप नंबर 6 व्हॅलन्सी 2, ग्रुप नंबर 7 व्हॅलन्सी 1, ग्रुप नंबर 8 व्हॅलन्सी 0. सो द नोबल गॅसेस हॅव द व्हॅलन्सी 0. नोबल गॅसेस जे आपण बघितले सुरुवातीला, निष्क्रिय जे वायू आहे हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, त्यांची व्हॅलन्सी 0 असते. का बरं त्याची व्हॅलन्सी 0 असते? तर याचं उत्तर प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असेल. तुम्ही 1ली ते 10वी पर्यंत विज्ञानामध्ये अभ्यासलेला असेल का त्यांचं जे ऑक्टेट आहे ते ऑक्टेट कम्प्लीट असणार आहे. आणि ऑक्टेट कम्प्लीट असल्यामुळे, अष्टक त्याचं कम्प्लीट असल्यामुळे त्याची जी व्हॅलन्सी आहे ती व्हॅलन्सी त्याची 0 असते. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे, द नोबल गॅसेस हॅव द व्हॅलन्सी 0 ॲज दे डू नॉट युजली कंबाईन विथ अदर एलिमेंट्स. इतर एलिमेंट सोबत ते कंबाईन होत नाही. त्यानंतर पुढचा जो सर्वात महत्वाचा जो पार्ट आहे तो आता आपण बघणार आहोत. तर यामध्ये ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास अँड व्हॅलन्सी ऑफ अ सर्टन एलिमेंट्स. काही जे ॲटॉमिक नंबर आहे ते ॲटॉमिक नंबर आपल्याला पाहिजे म्हणजे अणुक्रमांक. त्यानंतर ॲटॉमिक मास म्हणजे अणुवस्तुमानांक. आणि व्हॅलन्सी जी आहे काही सर्टन एलिमेंटची ती आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. सो ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास अँड व्हॅलन्सी ऑफ अ सर्टन एलिमेंट, ह्या अत्यंत बेसिक कन्सेप्ट आहे. हे सर्व तुम्ही तोंडपाठ करून ठेवायचे. ॲटॉमिक नंबरला मराठीत म्हटलं जातं अणुक्रमांक, ॲटॉमिक मास म्हणजे अणुवस्तुमानांक, व्हॅलन्सी ही आता आपण आत्ताच बघितलेली आहे व्हॅलन्सी म्हणजे संयुजा, मराठीत त्याला म्हटलं जातं संयुजा जी आहे ती व्हॅलन्सी आपण बघितलेली आहे, मराठीत संयुजा म्हटलं जातं.
आता एलिमेंट्स त्यातले कॉमन जे एलिमेंट्स आहे की जास्तीत जास्त करून हे एलिमेंट्स तुम्हाला 11th आणि 12th सायन्स मध्ये केमिस्ट्रीमध्ये अभ्यासायचे. त्याचा ऍटॉमिक नंबर, ऍटॉमिक मास आणि व्हॅलन्सी जे आहे की सारखे तुम्हाला ते एलिमेंट्स गरजेचे असतात. त्यामुळे हे तोंडपाठच करून ठेवायचे आहे प्रत्येकाने, त्याला पर्याय नाही, कोणताच ऑप्शन ठेवायचा नाही. हे सर्व तुम्हाला नोट्स ज्या आहेत त्या दिल्या जाणार आहे ग्रुपमध्ये. गुगल क्लासरूम वरती सर्व नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहे आणि त्या तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून ठेवायचं आहे. हे सर्व प्रॅक्टिस होईल त्याच्यामुळे तुमची. आणि त्याचसोबत तुमचा जो व्हॉट्सअप ग्रुप असेल त्यावरती देखील शेअर केलं जाणार आहे सर्व माहिती. आता आपण सुरुवातीला एलिमेंट्स बघणार आहोत. एलिमेंट्स नेम अँड सिम्बॉल. पहिला जो एलिमेंट्स आहे हायड्रोजन, त्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल एच. त्याचा ऍटॉमिक नंबर असणार आहे 1. ऍटॉमिक मास म्हणजे अणुवस्तुमानांक त्याचा असणार आहे 1. इट्स ऍटॉमिक मास इज 1. अँड व्हॅलन्सी म्हणजे मराठीत त्याला संयुजा म्हटली जाते, तर संयुजा त्याची 1 असणार आहे. म्हणजे त्याचा ऍटॉमिक मीन्स हायड्रोजन whose symbol is H, atomic number, atomic mass and valency, 3 parts that are 1. Then next element is carbon. पुढचा जो एलिमेंट आहे तो कार्बन आहे. The carbon atomic number is 6, atomic mass is 12 and valency is 4. कार्बन याचा सिम्बॉल जो आहे तो 6 आहे, कॅपिटल C, आणि त्याचा ऍटॉमिक नंबर अणुक्रमांक हा 6 असणार आहे. त्याचा अणुवस्तुमानांक जे आहे ते 12 असणार आहे, 12 असणार आहे, आणि संयुजा त्याची 4 असणारी. व्हॅलन्सी लक्षात ठेवा कार्बनची व्हॅलन्सी. नायट्रोजन. नायट्रोजन एलिमेंट्स अँड नेम अँड सिम्बॉल. नायट्रोजन सिम्बॉल N, ऍटॉमिक नंबर 7, ऍटॉमिक मास 14 अँड व्हॅलन्सी इज 3. जो नायट्रोजन आहे, नायट्रोजनचा अणुक्रमांक हा 7 आहे, ऍटॉमिक मास म्हणजे अणुवस्तुमानांक त्याचा 14 आहे, आणि व्हॅलन्सी जी आहे ती त्याची 3 असणार आहे. त्यानंतर पुढचा जो एलिमेंट्स आहे ऑक्सिजन. तर ऑक्सिजन मध्ये ऑक्सिजनचा सिम्बॉल, द सिम्बॉल ऑफ द ऑक्सिजन इज O, ऍटॉमिक नंबर इज 8, ऍटॉमिक मास इज 16, व्हॅलन्सी इज 2. ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर हा 8 आहे, ऍटॉमिक मास म्हणजेच अणुवस्तुमानांक त्याचा 16 आहे, आणि व्हॅलन्सी जी आहे म्हणजेच संयुजा ही त्याची 2 असणार आहे. सर्वात महत्वाचं तुम्हाला हा जो पार्ट आहे ऍटॉमिक नंबर, ऍटॉमिक मास आणि व्हॅलन्सी हे तोंडपाठच करून ठेवायचंय. हायड्रोजनची व्हॅलन्सी 1, कार्बनची व्हॅलन्सी 4, नायट्रोजनची व्हॅलन्सी 3, ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2. कारण पुढे रिॲक्शन तुम्हाला अभ्यासायचे आहे, आणि रिॲक्शन मध्ये ते मॉलिक्यूल तयार करत असताना, प्रॉडक्ट तयार करत असताना त्याची जर व्हॅलन्सी तुम्हाला माहिती असेल तरच ते प्रॉडक्ट तुम्हाला व्यवस्थित तयार करता येणारे, रिॲक्शन बॅलन्स करता येणारे, रिॲक्शनचे रिॲक्टंट किंवा प्रॉडक्ट इंटरमिडिएट व्यवस्थित ते लिहिता येणार आहे. त्यामुळे हे जे आहे तुमचं स्टडी रूम पिरियोडिक टेबल असेल, त्यानंतर आपण आता ऍटॉमिक नंबर, ऍटॉमिक मास, व्हॅलन्सीचा जो टेबल बघितला, व्हॅलन्सीचा टेबल बघितला, व्हॅलन्सीज ऑफ सर्टन एलिमेंट्स, हा जो सर्व पार्ट आहे हा पार्ट तुम्ही तुमचा जो स्टडी रूम आहे त्या स्टडी रूम मध्ये, आता प्रत्येकाला स्टडी रूम असेल असं काही नाही, परंतु तुम्ही हे एका पेज वरती लिहून ठेवा. नोटबुक मध्ये केमिस्ट्रीची आता तुम्ही जी नोटबुक करणार आहे, केमिस्ट्री फर्स्ट पार्ट साठी सेपरेट नोटबुक करायची, केमिस्ट्री सेकंड पार्ट साठी सेपरेट नोटबुक करायची. केमिस्ट्री सेकंड पार्ट जो आहे यामध्ये हा सर्व पार्ट तुमचं पहिलं जे पेज, किंवा आपण काय करूयात, लास्ट पेज जे असणार आहे 2-3 पानं जे आहे, लास्ट 2 to 3 पेजेस, त्याला तुम्ही एक नाव द्या, बेसिक कन्सेप्ट हे नाव द्यायचे. म्हणजे तुमची केमिस्ट्री पार्ट सेकंडची जी नोटबुक असणार आहे आपल्या विषयाची, तर त्यामध्ये लास्ट जे 3 पेजेस असणार आहे त्या 3 पेजला नाव द्यायचं आहे बेसिक कन्सेप्ट, आणि त्या 3 पेज मध्ये हा पार्ट जो आहे तो तुम्हाला नोटबुक मध्ये लिहून ठेवायचा. आपल्याला असं का करायचंय, तर हा जो बेसिक पार्ट जो आहे तो तुम्हाला सारखा कंटिन्यू वापरावा लागणार आहे 11th मध्ये पण आणि 12th मध्ये पण. मग जो कॉमन पार्ट आहे तो कॉमन पार्ट तुम्हाला सारखा यूज करावा लागणार आहे, तर तो शोधण्यासाठी तुम्हाला पटकन सापडला पाहिजे. तर त्याकरिता आपण सर्व जे तुम्हाला मी सांगितले जातील इम्पॉर्टंट पॉइंट आहे, बेसिक कन्सेप्ट आहे, ते सर्व पॉइंट तुम्ही कुठे लिहून ठेवायचे, तर बेसिक कन्सेप्ट जे लास्ट 3 पेजेस असणार आहे लास्ट पेज वरती ते तुम्ही सर्व लिहून ठेवायचे आहे. त्यामध्ये आता हॅलोजन्स मगाशीच आपण बघितलेलं आहे. हॅलोजनची जी फॅमिली आहे ही हॅलोजनची फॅमिली, यामध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ऍस्टेटिन वगैरे. तर ही हॅलोजनची जी फॅमिली आहे त्याला एक्स म्हटलं जातं, आणि एक्स मध्ये आपल्याला पाहिजे आहे. एक्स मध्ये कोण आहे, तर एक्स मध्ये असणार आहे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. या सर्वांची जी व्हॅलन्सी असणार आहे, व्हॅलन्सी किती आहे, तर व्हॅलन्सी असणार आहे त्याची 1. तर त्याकरिता
या सर्व एलिमेंटची व्हॅलन्सी ही वेगवेगळी देखील असते, परंतु कॉमन जी व्हॅलन्सी आहे ती कॉमन व्हॅलन्सी ही 1 आहे. त्यामुळे ही व्हॅलन्सी व्यवस्थित तुम्ही सर्व तोंडपाठ करून ठेवायची. तर आतापर्यंत आपण जो पार्ट बघितला तो एकदम ब्रीफ मध्ये जस्ट रिपीट करणार आहोत. आपण सुरुवातीला आपण बेसिक कन्सेप्ट जे आहे सुरुवातीला सांगतोय की केमिस्ट्री सेकंड पार्टची नोटबुक सेपरेट करायची. त्यामध्ये शेवटचे जे 3 पेजेस आहे लास्ट त्या नोटबुकची त्याला नाव द्यायचं बेसिक कन्सेप्ट. आणि बेसिक कन्सेप्ट मध्ये हा पार्ट जो आपण आता घेतला पिरियोडिक टेबल मध्ये 1 ते 30 एलिमेंट जे आहे ते पहिल्या पानामध्ये लिहून ठेवा. पहिलं पान जे असेल तुमच्या किंवा लास्ट पेज वरती तुम्हाला जिथे कन्व्हिनियंट वाटत असेल तिथे लिहून ठेवा. शक्यतो बेसिक कन्सेप्ट शेवटचे जे 3 पेज आहेत त्यामध्ये लिहिलं तर अति उत्तम राहील, तुम्हाला नेहमी शोधायला सोपं जाईल. आणि यामध्ये बेसिक कन्सेप्ट मध्ये फर्स्ट 13 एलिमेंट जे आहे हायड्रोजन पासून तर झिंक पर्यंत तोंडपाठ करून ठेवायचे आहे. मी कधीही कुणालाही याविषयी एलिमेंटचे नाव जे आहे ते विचारणार आहे. त्यानंतर पुढचा पार्ट आपण बघितलेला आहे व्हॅलन्सी टेबल. हा व्हॅलन्सी टेबल तोंडपाठ करून ठेवायचा. व्हॅलन्सी टेबल मध्ये आपण ग्रुप नंबर बघितलेले होते आणि त्याची जी व्हॅलन्सी आहे ती बघितली. इनर्ट गॅसेस जे आहे नोबल गॅसेस त्यांची व्हॅलन्सी ही 0 असणार आहे. बाकी ग्रुप 1 ची व्हॅलन्सी 1, ग्रुप 2 ची व्हॅलन्सी 2, ग्रुप 3 ची व्हॅलन्सी 3, ग्रुप 4 ची व्हॅलन्सी 4, ग्रुप 5 ची व्हॅलन्सी 3, ग्रुप 6 ची व्हॅलन्सी 2, ग्रुप 7 ची व्हॅलन्सी 1 आणि ग्रुप 8 ची व्हॅलन्सी 0 असणार आहे. आणि हे ग्रुप 1, 2, 3 ते कसं आपण कन्सिडर केलं तर हा हायड्रोजनचा ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3, ग्रुप 4, ग्रुप 5, ग्रुप 6, ग्रुप 7, ग्रुप 8 या पद्धतीने व्हॅलन्सी टेबल हा आपण कन्सिडर केलेला आहे. आणि ही कॉमन व्हॅलन्सी आहे. त्याच्या व्हॅरिएशन जे आहे ते 12th मध्ये आणखी डीप मध्ये गेल्यानंतर त्याच्या ज्या इतर देखील व्हॅलन्सी ज्या असतात त्या देखील व्हॅलन्सी आपण पुढे गेल्यानंतर बघणार आहोत. त्यानंतर ऍटॉमिक नंबर जे कॉमन आपल्याला सारखे यूज करावे लागतात तर कॉमन ऍटॉमिक नंबर, ऍटॉमिक मास, व्हॅलन्सीज ऑफ सर्टन एलिमेंट मध्ये आपण हायड्रोजन ऍटॉमिक नंबर 1, ऍटॉमिक मास 1, व्हॅलन्सी 1, कार्बन ऍटॉमिक नंबर 6, ऍटॉमिक मास 12, व्हॅलन्सी 4, नायट्रोजन ऍटॉमिक नंबर 7, ऍटॉमिक मास 14, व्हॅलन्सी 3, ऑक्सिजन ऍटॉमिक नंबर 8, ऍटॉमिक मास 16, व्हॅलन्सी 2 हे बघितलेले आहे. हे सर्व तुम्ही तोंडपाठ करायचं. त्यानंतर हॅलोजन मध्ये F फॉर फ्लोरीन, Cl फॉर क्लोरीन, Br फॉर ब्रोमीन, I फॉर आयोडीन. इट्स कॉमन व्हॅलन्सी इज 1. कॉमन जी व्हॅलन्सी आहे ती 1 असते. अदर व्हॅरिएशन ऑल्सो आर देअर. तिथे काही ज्या व्हॅलन्सी आहे त्यांचं व्हॅरिएशन देखील पाहायला मिळतं, पण ते आपण 12th जेव्हा त्या संबंधित सविस्तर माहिती पुढे गेल्यानंतर घेणार आहोत. आता या संबंधी सर्व जी माहिती आहे ती तुमच्या गुगल क्लासरूम मध्ये अपलोड केली जाईल. त्या ठिकाणावरून तुम्ही तुमच्या नोट्स असतील, तुमच्या काही ज्या आपल्याला एक्झाम घ्यायच्या आहे ऑनलाईन एक्झाम, त्याची सर्व माहिती तुमच्या गुगल क्लासरूम मध्ये असणार आहे. खूप सारे विद्यार्थी गुगल क्लासरूमला जॉईन झालेले आहे. आणखी काही थोडेफार विद्यार्थी जर गुगल क्लासरूमला जॉईन झालेले नसतील तर त्यांनी देखील लवकरात लवकर गुगल क्लासरूम जॉईन करून घ्या. कारण सर्व जी आपली माहिती आहे ती गुगल क्लासरूम मार्फत ही विद्यार्थ्यांपर्यंत शेअर केली जाते असते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना काही जर टेक्निकल प्रॉब्लेम आले असेल तर त्यांनी त्यांच्या संबंधित कुणी इतर ज्यांना माहिती असेल टेक्निकल बाब त्याच्यामधून ती सॉल्व्ह करून लवकरात लवकर गुगल क्लासरूम जॉईन करून घ्या. त्याचसोबत व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवरती देखील तुम्हाला ही माहिती शेअर केली जाणार आहे.